फरशीकडून थेट पुलाच्या दिशेने. म्हणजे ह्याच रोडने जर तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही डायरेक्टली गुहागरला देखील जाऊ शकता. त्याच ठिकाणी तो जो ब्रिज आहे तो खचला होता. हे बघा तुम्हाला लाईन दिसते ना, हे बघा ही हे जे पट्टे तुम्हाला दिसतात व्हाईट कलरचे ते आत्ताच मारलेले आहेत पट्टे. इथून मागून 4 ते 5 दिवस आधी संपूर्ण पट्टे मारलेले आहेत. हे तुम्हाला दिसत आहेत ना पांढरे, तेवाले जे काम केलं ना ते तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. ते बघा जे ब्लू कलरचा मित्रांनो जे तुम्हाला बीम दिसतोय ना, तो बीम त्यांनी ह्या ठिकाणी नवीन टाकलेला आहे ब्लू कलरचा. शिमग्यासाठी खास कोकणातून गुहागरला म्हणा किंवा मग रामपूर म्हणा, मार्गतामाना म्हणा ह्या साईडला येत असतात. सो त्यांना ह्या पुलाची अपडेट जरा देतो. जर हा पूल नसता तर आपल्याला मार्केटला म्हणजे चिपळूणला जाऊन चिपळूणमधून मग लाईफ केअर मार्गे मग असं यावं लागलं असतं गुहागर रोडला. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गुहागरला जोडणारा अर्थातच अँद्रॉन पूल. मित्रांनो, त्या पुलाची आज आपण अपडेट बघणार आहोत. शिमग्याला सुरुवात झालेली आहे. आपले बरेचसे मित्रमंडळी आता मुंबईवरून गुहागरला म्हणा किंवा अन्य भागांमध्ये तिकडे त्या रूटने जाणार आहेत. सो त्यांना ही व्हिडिओ नक्कीच माहितीपूर्ण ठरणार आहे. सो चला जास्त वेळ घेत नाही, व्हिडिओला सरळ सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत थेट अँद्रॉन पुलाच्या दिशेने. ज्या पुलाबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि हा अँद्रॉन पुलाला जाणारा रस्ता आहे. म्हणजे आता आपण चाललेलो आहोत फरशीकडून थेट पुलाच्या दिशेने. म्हणजे ह्याच रोडने जर तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही डायरेक्टली गुहागरला देखील जाऊ शकता. का आहे ना, हा जो ब्रिज आहे तो पावसाळ्यामध्ये खचला होता आणि आता आपले बरेचसे मित्रमंडळी आहेत जे शिमग्यासाठी खास कोकणातून गुहागरला म्हणा किंवा मग रामपूर म्हणा, मार्गतामाना म्हणा ह्या साईडला येत असतात. सो त्यांना ह्या पुलाची अपडेट जरा देतो. कारण हा एक मित्रांनो कुठेतरी शॉर्टकट रोड आहे. जर तुम्ही चिपळूणला येणार असाल तर फरशीवरून मग तुम्ही ह्या रूटने आलात तर तुमचे कुठेतरी म्हणजे आपण एक म्हणतो ना मार्केटमधून जाण्याला तुम्हाला जो रस्ता आहे तो पूर्णपणे स्किप होऊ शकतो. तुम्ही आता पूर्ण अगदी बघा, रस्त्याची क्वालिटी वगैरे खूप सुंदर झालेली आहे. आणि या पुलाचं पण काम काय काय झालेल्या आहेत ना गोष्टी त्या सर्व तुम्हाला आता सांगतो. थोड्याच वेळामध्ये आपण त्या पुलावर पोहोचूया. तर आता आपण बरोबर त्या ब्रिजवर आलेलो आहोत. तुम्ही आता समोर बघत असालच. हे जे पट्टे तुम्हाला दिसतात व्हाईट कलरचे ते आत्ताच मारलेले आहेत पट्टे. इथून मागून 4 ते 5 दिवस आधी संपूर्ण पट्टे मारलेले आहेत. हे तुम्हाला दिसत आहेत ना पांढरे, तेवाले. आणि ब्रिज पण बघा काय सुंदर प्रकारे त्यांनी आता रेडी केलेलं आहे. कारण जर तुम्ही बघाल ना तर पावसामध्ये ज्या वेळेला महापूर भरलेला आहे इथून मागे 1-2 वर्ष आधी, त्यावेळेला मित्रांनो जो ब्रिज आहे ना तो मध्ये खचला होता. त्यानंतर बरेचसे दिवस ह्या पुलावरून जी आपण म्हणतो ना अवजड वाहनं आहेत ती पूर्णपणे बंद होती. फक्त 4 चाकी छोटी वाहनं आणि 2 व्हीलर वगैरे जात होत्या. पण त्याच्यानंतर मित्रांनो पूर्णपणे या पुलाचं काम करून आता हा पूल पूर्णपणे रेडी केलेला आहे. म्हणजे माझ्या मते चालू करून जवळजवळ झालेत त्याला 5-6 महिने तरी झाले असतील माझ्या मते चालू झाला आहे पुला. बट शिमगा आहे. सो शिमग्यासाठी मित्रांनो ही खास अपडेट मी तुम्हाला देतो आहे. आणि हे आपलं वाशिष्ठी नदीचं विहंगम असं दृश्य. आता वाजलेलं आहे सकाळचे 9 आणि ह्या नदीमध्ये देखील सकाळी जर तुम्ही राऊंडला आलात नाही या साईडला तर इकडे तुम्हाला दगडांवर अशा मगरी पाहायला मिळतात. आता थोडं पुलाबद्दल बोलूया. पुलाचं आपण एक म्हणतो ना बेनिफिट काय आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता आपण बरोबर पुलाच्या मध्यभागी उभे आहोत. मित्रांनो ॲक्च्युली काय आहे ना, तिथे मधल्या भागामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे जो पूल आहे तो खचला होता. पण आता त्याची निशाणी पण पूर्णपणे गायब झालेली आहे. एवढा क्लीन आणि फिनिशिंग मित्रांनो हा जो रोड आहे तो ह्या ठिकाणी केलेला आहे. समोर जर तुम्ही तिकडे वरती बघाल तर इथून आपल्याला परशुराम घाट देखील पाहायला मिळतो आहे. ती बघू शकता तुम्ही, सर्व अशी वाहनं घाटातून चाललेली आहेत. आणि शिमगा असल्यामुळे मित्रांनो बरेचसे आपले जे आपण म्हणतो ना आपले मित्रमंडळ आहेत ते आता ह्या रोडने प्रवास करणार यात काही ते मात्र शंका नाही आहे. आणि उन्हाळ्यामध्ये बरेचसे आपले मित्रमंडळ आहेत ते ह्या ठिकाणी पोहायला देखील येत असतात. तर आता आपण त्या मेन पॉईंटवर आलेलो आहोत. बघू शकता मित्रांनो, ह्याच ठिकाणी तो जो ब्रिज आहे तो खचला होता. हे बघा तुम्हाला लाईन दिसते ना, हे बघा ही. सो ह्या ठिकाणी तो जो ब्रिज आहे तो खचला होता. परंतु आता पूर्णपणे एवढा क्लीन आणि एकदम फिनिशिंग केलेला रोड की काय आपल्याला कळत पण नाही की इथे ह्या ठिकाणी ही गोष्ट घडली होती. आता आपण चाललेलो आहोत खाली जाऊया. तुम्हाला प्रॉपर सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मी दाखवतो. हे बघा सर्व अधिक वाहतूक अगदी सुरळीतपणे चालू झालेली आहे. ह्या रोडचा फायदा हाच आहे की तुम्हाला मार्केटमधून जावं लागत नाही. जवळजवळ चिपळूण मार्केट पूर्णपणे स्किप होतं आहे मित्रांनो. म्हणजे नाही म्हटलात तरी एक 7 ते 8 किलोमीटरचा रस्ता तुमचा पूर्णपणे वाचतो आहे. तुम्ही डायरेक्टली इकडे पुढे बाहेर पडता गुहागर रोडला आणि मग तिथून तुम्ही राईट मारलात की मग गुहागरला देखील जाऊ शकता. सो हा एक खूप मोठा बेनिफिट आहे मित्रांनो ह्या अँद्रॉन पुलाचा. त्यामुळे आपले जे सर्व गुहागर तसंच रामपूर परत तसं त्या पाटातले सर्व जे मित्रमंडळी असतील त्यांच्यासाठी ही एक अपडेट आहे. बऱ्याचशा लोकांना माहिती असेलच पण तरी देखील मी सांगतो आहे की
ह्या पुलाचा मित्रांनो वारंवार तुम्ही यूज करा जर गुहागरला येत असाल तर. म्हणजे जसं फरशीवरून याल तसंच तुम्हाला राईट मारायचं आहे. राईट मारला की तुम्ही मग ह्या गुहागर रोडला लागाल. इकडून याल आणि इकडे असं गेलात की सरळ तुम्ही गुहागरला जाल. आता आपण चाललो आहोत खाली. खाली का चाललो आहे कारण ॲक्च्युली जे काही काम झालेलं आहे ते कशा प्रकारे केलं आहे म्हणजे नक्की खाली काय केलं आहे त्यांनी पुलाला ते तुम्हाला दाखवतो थोडक्यात. आता आपण मित्रांनो खालच्या साईडला आलेलो आहोत. तुम्ही समोरच वरती बघू शकता. हा आहे आपला अँद्रॉनचा ब्रिज आणि जे काम केलं ना ते तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. ते बघा जे ब्लू कलरचं मित्रांनो जे तुम्हाला बीम दिसतोय ना तो बीम त्यांनी ह्या ठिकाणी नवीन टाकलेला आहे ब्लू कलरचा. तो जो बीम आहे तिथेच हा जो ब्रिज आहे तो खचला होता. त्यामुळे बरीचशी वाहतूक मधल्या काळामध्ये बंद असायची अवजड वाहनांची. सो तो बीम त्याने आता पूर्णपणे ह्या ठिकाणी टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा जो पूल आहे तो आता पुन्हा एकदा मित्रांनो वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. म्हणजे आधीच झाला आहे. आपण 5-6 महिन्यानंतर व्हिडिओ करत आहोत. तेव्हा देखील व्हिडिओ केली होती पण आता पुन्हा करतो आहे. खास शिमग्यासाठी मित्रांनो मी ही व्हिडिओ करतो आहे जेणेकरून काय आहे ना आपले जे मित्रमंडळी आहेत मी वारंवार सांगतो आहे त्यांच्यासाठी हेल्प होईल. सो त्यासाठी मित्रांनो मी ही व्हिडिओ करतो आहे. बघू शकता खूप सुंदर प्रकारे मित्रांनो हा ब्रिज बांधलेला आहे. अँद्रॉननी बांधला आहे त्या काळात पण त्याचा वापर आजही मित्रांनो आपल्या सर्वांना होतो आहे. कारण तुम्ही जर बघाल नीट तर जर हा पूल नसता तर आपल्याला मार्केटला म्हणजे चिपळूणला जाऊन चिपळूणमध्ये मग लाईफ केअर मार्गे मग असं यावं लागलं असतं गुहागर रोडला. कुठेतरी या पुलामुळे तो सर्व जो भाग आहे तो पूर्णपणे स्किप होतो. त्यामुळे ही एक खूप मोठी गोष्ट झालेली आहे. बरं झालं ह्या पुलामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या वाचतात. मी देखील जो आपला गुहागरला आहे त्यामुळे मला देखील ह्या पुलाचा बराचसा वापर होतो. कारण आम्ही तर राहिले ते जवळच आहे. त्यामुळे हा जर पूल नसता तर आम्हाला पूर्ण अगदी चिपळूणला राऊंड मारून यावं लागलं असतं. सो हा एक मित्रांनो बेनिफिट या पुलामुळे आपल्याला पाहायला मिळतो. गोष्ट जर तुम्हाला सांगायची गेलं ना मित्रांनो तर तुम्ही बघू शकता नदीचं पात्र बघा केवढं आहे ते. ज्यावेळेला पाणी भरतं त्यावेळेला हे जे पाणी आहे ते पूर्णपणे बाहेर येतं. इकडे देखील वस्ती आहे. ज्यावेळेला महापूर भरलेला त्यावेळेला पूर्णपणे मित्रांनो ह्या भागामध्ये प्रचंड पाणी होतं. अक्षरशः आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर ही सीडी बघा. ह्या सीडीचे वरून 1-2 दुसरी का तिसरी पायरीपर्यंत मित्रांनो पाणी होतं वरून. म्हणजे एवढी लेवल होती. म्हणजे जवळजवळ आपण एक म्हणू की हा जो रस्ता आहे म्हणजे ब्रिजची तुम्हाला मित्रांनो ही उंची दिसत असेल ना त्या उंचीला बरोबर कट्टोकट एवढं पाणी होतं ह्या ठिकाणी. म्हणजे ह्या ठिकाणी आता आपण उभे आहोत त्या ठिकाणी उभं पण नाही राहू शकत एवढं पाणी ज्यावेळेला पूर भरलेला त्यावेळेला ह्या ठिकाणी मित्रांनो होतं. तरी देखील चिपळूणकर शेवटी चिपळूणकर आहेत मित्रांनो. अजिबात कुठल्याही संकटांना घाबरत नाहीत. त्याच थाटात आणि त्याच उत्साहात आजही मित्रांनो ह्या ठिकाणी सर्व लोक उभी आहेत. तुम्ही आता बघताय त्याच काळादरम्यान म्हणजे त्या पुरादरम्यानच मित्रांनो ह्या पुलाची देखील अशी अवस्था झाली होती. बट तरी देखील हा पूल पुन्हा एकदा मित्रांनो चालू केलेला आहे. सो नक्की ह्या पुलाचा वापर करा. मी वारंवार सांगतो आहे कारण कसं आहे ना भरपूर हेल्प होते. ज्यावेळेला हा पूल नव्हता त्यावेळेला आम्ही अनुभवलं आहे काय कंडिशन व्हायची ती. खूप डेंजर कंडिशन व्हायची कारण बराच वळसा म्हणजे पूर्णपणे पूर्ण अगदी वळसा पडायचा. सो भरपूर त्रास व्हायचा. सो आता जबरदस्त विषय झालेला आहे. समोरच बघा इथून तुम्हाला मुंबई गोवा महामार्ग अर्थातच आपला परशुराम घाट देखील इथून पाहायला मिळतो आहे. त्या घाटाने तुम्ही असं खाली उतरलात की मग तुम्हाला फर्स्ट स्टॉप लागेल. म्हणजे 7:15च्या पुढे फर्स्ट स्टॉप लागेल. त्या फर्स्ट स्टॉपनंतर मग तुम्हाला सरळ यायचं राईट मारलात की मग तुम्ही ह्या पुलावरून इकडे येऊ शकता. तर मित्रांनो ही छोटीशी अशी व्हिडिओ होती. जास्त काही व्हिडिओ केली नाही मोठी. पण एक अपडेट म्हणू शकता आपण मुंबई गोवा हायवेवरील म्हणता येणार नाही आहे बट गुहागरला जोडणारा मित्रांनो एक महत्त्वाचा असा हा अँद्रॉनचा ब्रिज ज्याचा मित्रांनो तुम्ही वापर करा. आणि या ब्रिजबद्दल मला बऱ्याच साऱ्या कमेंट आलेल्या की दादा ह्या अँद्रॉन ब्रिजची देखील आम्हाला अपडेट दे. सो ती देखील मित्रांनो आज अपडेट दिलेली आहे. सो नक्की मित्रांनो ह्या ब्रिजचा वापर करा जर तुम्ही गुहागरला येणार असाल तर. सो मित्रांनो आता नक्की शिमगोत्सवाचे देखील व्हिडिओ येत आहेत. सो त्या देखील तुम्ही अनुभवा. व्हिडिओ जर आवडत असतील ना तर जास्तीत जास्त शेअर करा. भेटू कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.